दिव्यांगाच्या हक्कासाठी प्रशासनानं महत्त्वपूर्ण ती जबाबदारी घ्यावी असे महत्त्वपूर्ण आदेश आयुक्त सत्यजित बडे यांनी दिले. दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 अंतर्गत दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे ही कृपा नसून त्यांचा कायदेशीर हक्क आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील एकही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही याची सर्व शासकीय विभागांनी दक्षता घ्यावी असे निर्देश दिव्यांग सक्षमीकरण आयुक्त सत्यजित बडे यांनी दिले. नियोजन भवन येथे आयोजित दिव्यांग व्यक्ती कल्याण व पुनर्वसन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त गाढे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुलभा वटारे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वाखर्डे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत बोलताना आयुक्त बडे यांनी दिव्यांगांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागांनी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. दिव्यांग व्यक्ती संस्था आणि संघटनांमध्ये समन्वय ठेवून योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा असे सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण योजनेतील एकूण निधीपैकी किमान 1% निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. आयुक्त बडे यांनी बँकांनाही दिव्यांगांच्या कर्ज प्रकरणांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. प्रत्येक बँकेने जास्तीत जास्त दिव्यांग लाभार्थ्यांची कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित करावे असे त्यांनी नमूद केले. यावेळी लातूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या 2 सेन्सरी पार्कचा उल्लेख करत सोलापूर जिल्ह्यातही दिव्यांगांसाठी सेन्सरी पार्क उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची सूचना बडे यांनी दिली. बैठकीत दिव्यांग सक्षमीकरण विभाग, नियोजन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरोग्य, शिक्षण, ग्रामपंचायत, नगरविकास, बांधकाम विभाग, जिल्हा अग्रणी बँक तसेच दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अधिक प्रभावी आणि व्यापक उपक्रम राबवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.